संजय राऊतांनी शरद पवारांची सुपारी घेतली आहे। मनसेच्या संदीप देशपांडेंचं राऊतांना प्रत्युत्तर, आम्ही संजय राऊतांवर बोललो तर त्यांना ती सुपारी गिळताही येणार नाही, बाहेरही काढता येणार नाही। संदीप देशपांडेंचा राऊतांवर हल्लाबोल। निवडणुकीनंतर जे काँग्रेसमध्ये येतील त्यांचं स्वागत। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये मवियाला पोषक वातावरण, देशातही चांगला परिणाम होणार, चेन्निथला यांना विश्वास। काँग्रेसमध्ये अस्वस्थतेचं वातावरण, काँग्रेस पक्ष आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या देशासाठी घातक। भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांची टीका। यावेळी बंगालमध्ये 30 कमळ फुलतील, वसईच्या सभेत अमित शहांचा दावा। फडणवीसांची नाराजी दूर केली असली तरी भविष्यात विखेंनी कार्यपद्धतीत बदल न केल्यास नाराजी परत यायला वेळ लागणार नाही, माजी आमदार स्नेहलता कोल्हेंचा इशारा। 50,000हून अधिक मतांनी निवडून येईन, रवींद्र धंगेकरांना विजयाचा विश्वास। तर भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमधूनच आपल्याला मताधिक्य मिळेल, धंगेकरांना विश्वास। भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। जनता माझी हॅट्रिक करण्यासाठी सज्ज, कपिल पाटील यांची प्रतिक्रिया। मागील 10 वर्ष सत्तेत राहून भाजप खासदारांनी जितका विकास केला नाही त्यापेक्षा जास्त विकास बवियाने केला, आम्ही विकासाच्या जोरावर निवडून येणार। बवियाचे उमेदवार राजेश पाटील यांना विजयाचा विश्वास। बीडच्या गंगामसला परिसरात अज्ञातांकडून नाभिक समाजाच्या 4 दुकानांची तोडफोड, प्रीतम मुंडे यांची दुकानांना भेट। राजकीय द्वेषातून तोडफोड केल्याचा प्रीतम मुंडेंचा आरोप। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात कटरांगट्टाजवळ गडचिरोली पोलिसांच्या C60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 3 नक्षलवादी ठार। घटनास्थळावरून नक्षल साहित्य जप्त। नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये बिबट्याचं दर्शन, बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश। कोकणातील गुहागर, चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाच्या सरी, पावसामुळे वातावरणात गारवा, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा। पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने 4 घरं कोसळली, दुर्घटनेत एक वृद्ध महिला जखमी। घरांच्या भिंती आणि छप्पर कोसळल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।